अत्यंत महत्त्वाची बातमी बघूयात। अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कर्करोगानं निधन झालेलं आहे। मराठी चित्रपटसृष्टी आणि त्याचबरोबर छोट्या पडद्यावरची देखील अत्यंत महत्त्वाचं नाव असलेली प्रिया मराठे हिने 38व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। अभिनेत्री प्रिया मराठेचं कर्करोगानं निधन झालेलं आहे आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत धक्कादायक आणि तेवढीच दुर्दैवी बातमी। अभिनेत्री प्रिया मराठे हिचं 38व्या वर्षी निधन झालेलं आहे। कर्करोगामुळे तिने 38व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे। आपल्या दमदार अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कर्करोगानं निधन झालंय। वयाच्या 38व्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी विनोद घाटगे। विनोद, अत्यंत दुर्दैवी बातमी। नक्कीच दुर्दैवी तितकीच धक्कादायक बातमी आहे श्रुती, कारण प्रिया मराठे जिनं नाटक असेल, सिनेमा असेल, वेब सिरीज असेल किंवा मालिका असेल, प्रत्येक माध्यमातून ती घराघरात पोहोचली होती। त्या प्रिया मराठेचं अगदी वयाच्या 38व्या वर्षी कर्करोगानं निधन झालंय। गेली म्हणजे जवळपास 2.5 वर्षांपासून ती या कर्करोगाशी झुंज देत होती। एक वेळ अशी होती की ती बरीही झाली होती आणि त्या बरी झाल्यानंतर तिने अमेरिकेचा नाटकाचा दौरा सुद्धा केला होता। सगळा दौरा आटपून ती परत आली होती आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्या कर्करोगानं डोकं वर काढलं। तिच्यावरती उपचार सुरू होते, पण त्या उपचारांना तिचं शरीर प्रतिसाद देत नव्हतं आणि आज सकाळी पहाटे 4 वाजता तिची प्राणज्योत अखेर मानवली आहे। राहत्या घरी मीरा रोडला ती आणि तिचा पती शंतनू मोघे जो अभिनेता आहे ते दोघं राहतात, तर त्या राहत्या घरी तिचं निधन झालं। बरं विनोद, प्रिया मराठेची एकूणच कारकीर्द कशी राहिलेली आहे आणि काय नेमका फटका बसलाय मराठी चित्रपटसृष्टीला? श्रुती, खरं तर प्रिया मराठे घराघरात पोहोचली आणि तीही फक्त राज्यात नव्हे तर देश पातळीवर पोहोचली ती पवित्र रिश्ता या मालिकेमुळे। म्हणजे तिचं जितकं काम मराठी इंडस्ट्रीमध्ये होतं तितकंच काम तिने हिंदीमध्ये केलंय। हिंदीमध्ये तिने अनेक मालिका केल्या, कसम से असेल, पवित्र रिश्ता असेल, बडे अच्छे लगते असेल, मराठीमध्ये 4 दिवस सासूसे किंवा तू तिथे मी, या असंख्य मालिका आहेत। त्यामुळे तिचं जास्त करून कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते छोट्या पडद्यावरती राहिलेलं आहे आणि छोट्या पडद्यावरती जी व्यक्ती चमकते ती लोकांच्या थेट घराघरात पोहोचलेली असते। सिनेमा करणारी मंडळी थोडीशी थिएटरमध्ये जाऊन त्यांना पाहावं लागतं, पण ही मंडळी दररोज घरी येतात आणि ती त्या घरच्यांचा भाग असतात, भाग होतात, कुटुंबाचा भाग होतात आणि त्यामुळे प्रियाच्या बाबतीत तसंच होतं की महाराष्ट्रात नव्हे तर देश पातळीवर तिला तितकी छान ओळख मिळाली होती आणि नक्कीच हे धक्कादायक आहे इंडस्ट्रीसाठी। हो विनोद, बरोबर आहे। त्यामुळे काळजाचा ठोका चुकवणारी ही बातमी आता आलेली आहे। प्रिया मराठेचं अवघ्या 38व्या वर्षी निधन झालेलं आहे। तिचे शेवटचे काही दिवस उपचारादरम्यानचे नेमके कसे होते, तिच्यावर कुठे उपचार सुरू होते, या संदर्भातली काही माहिती मिळू शकते का? शेवटच्या उपचारांबद्दल माहिती मिळू शकलेली नाहीये, पण काही दिवसांपासून ती घरीच होती, कारण जसं मी मगाशी सांगितलं म्हणजे अगदी काही महिन्यांपूर्वी म्हणजे मार्च-एप्रिलच्या दरम्यान माझं तिच्याशी बोलणं झालं होतं। तेव्हा तिने मला हाच मेसेज केला होता की उपचारांना शरीर माझा प्रतिसाद देत नाहीये, मला कळत नाही मी काय करू। हे माझं तिच्याशी शेवटचं झालेलं संभाषण होतं, तो मेसेज मी आता पाहत होतो। खूप धक्कादायक आहे श्रुती खरं तर हे। खरंय विनोद, त्यामुळे छोट्या पडद्याच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेली प्रिया मराठे आज आपल्यात नाहीये। ह्या बातमीवर खरोखर विश्वासच बसत नाहीये, कारण एक काळ असा होता ज्या काळामध्ये प्रत्येक घराघरात प्रिया मराठे पोहोचली होती। जसं तू म्हणालास, पवित्र रिश्ता मालिका असेल जी संपूर्ण देशभरात पोहोचली आणि त्यातलं प्रिया मराठेचं